शरद पवारांच्या सर्वात विश्वासू दोन नेत्यांनी सलग 2 दिवसात आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट का घेतली? हा फक्त शिष्टाचार होता की महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चाहूल लागली आहे? जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे दोघेही शरद पवारांचे सर्वात जवळचे सहकारी मानले जातात. मग हे दोघे अचानक महायुतीच्या दोन प्रमुख नेत्यांच्या भेटीला जातात तेव्हा त्याकडे केवळ योगायोग म्हणून पाहायचं का, की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट इंडिया आघाडीतून बाहेर पडून एनडीएच्या दिशेने वाटचाल करत असल्याच्या चर्चांमध्ये खरंच काही तथ्य आहे? आणि सर्वात मोठा प्रश्न, जर शरद पवारांनी पुन्हा एकदा राजकीय दिशा बदलली तर सर्वात मोठा फटका कुणाला बसणार? काँग्रेसला, अजित पवारांना, की स्वतः महायुतीलाच? आता या संपूर्ण घडामोडींचा राजकीय अर्थ समजून घ्यायला हवा, कारण गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात घडणाऱ्या प्रत्येक भेटीकडे संशयाने पाहिलं जात आहे. सर्वप्रथम जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर अवघ्या 2 दिवसात थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी पोहोचले. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते. हे दोघेही शरद पवारांच्या राजकारणातील सर्वात विश्वासू चेहरे मानले जातात. त्यामुळे या भेटींनी राजकीय वर्तुळात चर्चांना अक्षरशः उधाण आलं आहे. जयंत पाटील यांनी या भेटीचं कारण इस्लामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष अपात्रतेच्या प्रकरणाशी संबंधित असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी हेही स्पष्ट केलंय की वर्षा बंगल्यावर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित असल्याची माहिती त्यांना नव्हती. मात्र राजकारणात प्रत्येक भेटीमागे केवळ अधिकृत कारण नसतं, तर त्यातून जाणारा राजकीय संदेश अधिक महत्त्वाचा असतो. म्हणूनच या भेटींकडे केवळ प्रशासकीय दृष्टीने न पाहता राजकीय समीकरणांच्या दृष्टीने पाहिलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या भविष्या संदर्भात विविध स्तरांवर चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे. काही राजकीय निरीक्षकांचं मत आहे की शरद पवार नेहमीप्रमाणे सर्व पर्याय खुले ठेवून राजकारण करत आहेत. हा त्यांचा जुना राजकीय स्वभाव आहे. ते अंतिम निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येक दार ठोठावतात आणि नंतरच पुढची चाल ठरवतात. याच ठिकाणी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचाही मुद्दा महत्त्वाचा ठरतो, कारण आज महायुतीमध्ये सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रतिनिधित्व करत आहेत. पण समजा भविष्यात जर शरद पवार गटही एनडीए मध्ये आला तर एकाच आघाडीत राष्ट्रवादीचे 2 गट असतील. अशा परिस्थितीत जागा वाटप, नेतृत्व आणि राजकीय महत्त्व या सगळ्याच प्रश्नांवर नवीन संघर्ष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ही चर्चा खरी ठरली तर सर्वात मोठी डोकेदुखी अजित पवारांसाठी निर्माण होऊ शकते. दुसरीकडे इंडिया आघाडीसाठीही हा विषय तितकाच महत्त्वाचा आहे, कारण शरद पवार हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नेते नाहीत, तर विरोधी राजकारणात त्यांचं स्वतंत्र वजन आहे. जर त्यांनी वेगळी राजकीय दिशा निवडली तर त्याचा परिणाम केवळ महाराष्ट्रात नाही तर राष्ट्रीय पातळीवरही होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक भेट, प्रत्येक हालचाल आणि प्रत्येक विधान याकडे बारकाईने पाहिलं जात आहे. राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्या भेटींमुळे अनेक प्रकारच्या शक्यता चर्चेत आल्या असल्या तरी अद्याप कोणत्याही मोठ्या राजकीय निर्णयाची अधिकृत घोषणा झालेली नाहीये. त्यामुळे या चर्चांकडे निश्चित निष्कर्ष म्हणून नव्हे तर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचा भाग म्हणून पाहणं अधिक योग्य ठरेल. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार नावाचं गणित अजूनही संपलेलं नाहीये. त्यांच्याकडे आमदारांची संख्या कमी झाली असेल, खासदार कमी झाले असतील, पण त्यांची राजकीय सौदेबाजीची ताकद अजूनही कायम आहे. त्यामुळेच त्यांच्या सर्वात जवळच्या नेत्यांच्या प्रत्येक भेटीला एवढं मोठं राजकीय महत्त्व प्राप्त होतं. शेवटी या संपूर्ण प्रकरणातून 3 शक्यता समोर येतात. पहिली, या सर्व भेटी केवळ प्रशासकीय आणि स्थानिक प्रश्नांपुरत्या मर्यादित असू शकतात. दुसरी, शरद पवार सर्व पर्याय खुले ठेवत राजकीय सौदेबाजीची ताकद वाढवत असू शकतात. आणि तिसरी, महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय पुनर्रचनेची शांतपणे तयारी असू शकते. आज या तिन्ही शक्यतांपैकी कोणती खरी ठरणार हे सांगणं कठीण आहे. पण एवढं मात्र निश्चित आहे की जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील सलग भेटींनी महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा नवा अध्याय सुरू केला आहे. आता पुढची चाल शरद पवार खेळतात की महायुती, यावरच पुढचं संपूर्ण राजकीय चित्र अवलंबून असेल. तर तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.